सगळंच माझ्या समजण्यापलीकडे. हे जग कुठल्या कुठे गेलंय. इथले लोक अजूनही भूताखेतांच्या देवाधर्माच्या गोष्टींमध्ये गुरफटले आहेत. हे असल्या लोकांमध्ये कसं राहणार आहे मी कोणास ठाऊक. अक्कादांना खरंच त्या खोलीत राहून सगळं कळत असेल का? तसं नसेल तर मग नाना आणि आऊ नाही आहेत हे त्यांना आत राहून कसं कळलं? की घरातलंच कोणीतरी फितूर होऊन अक्कादांना बातम्या पुरवित असावं. होता ना एवढा कसला विचार करताय? काही नाही ग. असं कसं? तू नक्कीच काहीतरी विचार करत होतास. मला नाही सांगणार? नाही तर थांब, मी ओळखून दाखवते. आधी आधी डोळे झाक. डोळे झाक ना. झाकले. असं नाही, खरं कसं झाक. झाकले. तू तू नीलचा विचार करत होतास बरोबर? नाही, खरं तर मी नीलूचाच विचार करत होतो. चित्रा ती असल्या घरात कशी राहणार आहे कोणास ठाऊक. असल्या घरात म्हणजे काय वाईट आहे? तसं नाही ग. इथले रीतिरिवाज, परंपरा, लोकांचे विचार, ती कशी ऍडजस्ट होईल ह्यांच्यामध्ये कोणास ठाऊक. तुला काय वाटतं ग? या वाड्यातली लोक तिला स्वीकारतील? अरे होईल रे सगळं नीट. खरंच तुला वाटतं असं? हो. आधी मला सांग, नीलूला खूप आनंद झाला असेल ना तुला भेटल्यावर? ए कशी आहे रे ती? आणि आणि काय काय बोललात तुम्ही? खरं सांगू, खूप आतुरतेने वाट पाहत होते तुझी. मला पाहिल्यावर खूप आनंद झाला तिला. ए तू तिला ना इकडे आणायला हवं होतंस खरंच. म्हणजे मलाही भेटता आलं असतं ना तिला. इथे बरी आहेस ना तू? का? अरे ते वाड्यावरती काय चाललंय, काय परिस्थिती आहे ठाऊक आहे तुला? या असल्या परिस्थितीत आणून तिला कसं भेटावं लागतं मी सगळ्यांशी. खरं सांगतो चित्रा, मला नाही वाटत ती इथे ऍडजस्ट करू शकेल. हे असल्या अंधश्रद्धा बघून तर ती कशी रिॲक्ट करेल कोणास ठाऊक. अरे होईल रे सगळं नीट. तू कशाला काळजी करतोस? आणि मी आहे ना, मी तिला इथलं सगळं शिकवेन. तिला इथलीच करून टाकूया आपण ना, आपल्यातलीच एक करून टाकूया. शेवटी तुम्ही तुमच्या मनासारखंच वागणार ना. वागा. दाताच्या कण्या करून तुम्हाला समजावून सांगितलं पण नाही. तुम्ही काही तुमचा हेका सोडायला तयारच नाही. तुमच्या बरोबर वाड्याची फरफट करताय तुम्ही. हे बघ, मी तुला माझ्या मागे असं म्हणालो नव्हतो. तुझी फरफट होत असेल ना तर तू जा इथनं निघून. आणि मग वाड्याचं काय? अन्याय कोणावर झाला? बदनामी कोणाची झाली? वाड्याचीच ना. अहो पण आता तुम्ही तुरुंगातनं निर्दोष सुटलात ना. तुरुंगातनं निर्दोष सुटलो ग, पण लोकांच्या मनात जी आडी निर्माण झाली आहे त्यातून सुटका नाही ना माझी. आणि माझं मन मला खातंय त्याचं काय? का? पण तुम्ही दोषी नाही आहात. तुम्ही काही केलेलं नाहीये. मग तुमचं मन तुम्हाला का खातंय? मी काही केलं असतं ना तर चाललं असतं मला. पण मी काहीही न करता लोक माझ्याकडे ज्या पद्धतीने बघतायत ना ते मला सहन होत नाहीये. आणि म्हणून मी वाड्यावर येणार नाहीये. अहो अक्कादाता तुम्हाला दोषी मानत नाहीत ना. त्यांनी जर सांगितलं तुम्ही निर्दोष आहात तर सगळा गाव मानेल. नाही. वासुदेव खोत, बसा. मी तुमचा राग समजू शकतो. बसा. काय असतं खोत? काम, क्रोध, मोह, मत्सर हे माणसातच असतात. एखाद्या प्रवाहात घाण साचावी तसा त्याचा अडथळा होत असतो. त्या घाणीला वाट मोकळी मिळाली, त्याचा निचरा झाला की प्रवाह पूर्ववत होतो. पण घाणीचा निचरा व्हायला हवा. म्हणजे
घ्या, पार निचरा होऊन जाऊ द्या. तुमचा सगळा राग त्या बाहेरच्या ओंडक्यावर काढा. फार तुकडे तुकडे करून टाका त्याचे. तुम्हाला तुरुंगात टाकलं याचा राग नाहीये. तुम्हाला राग आहे वासुदेव खोताला तुरुंगात टाकलं याचा. तुम्हाला ज्यानं हे भोगायला लावलं त्याला शासन व्हायलाच हवं, पण ते तुमच्या हातात नाही. खोत गावात न जाण्याचं खरं कारण हे आहे, खोताचा अपमान करणाऱ्याला, त्यांना दोषी ठरवणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. खोतांना बदनाम करण्याचा डाव ज्यांनी रचलाय त्याला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. आणि वासुदेव खोताच्यानं जर हे घडणार नसेल तर तो वासुदेव खोत कुठला? वासुदेव खोत याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याने रागावर विजय मिळवला त्यानं जग जिंकलं.